यस, एकीकडे मॅच चालू असेल आणि फार चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. एक्झिक्यूट केलाय बॉलला आणि खरोखर ज्या चर्चेची आपण या ठिकाणी वाट पाहत होतो, मी आयोजकांकडे जरूर नंतर जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय क्रिटिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्या 11 तारखेला या हॉस्पिटलचं ओपनिंग होणार आहे. खरं म्हणायला गेलं तर आपण जाऊयात डॉक्टर विवेकदादा भगत आणि डॉक्टर दीपक सिंग यांच्याकडे. अर्थातच सर तुम्हाला त्याच परिस्थितीकडे घेऊन येईल. अगदी हा नेरळ परिसर जर आपण पाहायला गेलं तर या परिसराचं कर्जतच्या मध्यावरचं जरूर ठिकाण आहे, परंतु जर एखादा पेशंट आपल्याला इमर्जन्सी कुठे न्यायचा असेल तर अशा परिस्थितीत तर पनवेल परिसरातून गाठावं लागतं, या तर मग या ठिकाणाहून बदलापूर परिसर गाठावा लागतो. अशा परिस्थितीत एक फार मोठी शोकांतिका होती या परिसराची आणि अशा परिस्थितीत एका क्रिटिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तुमच्या माध्यमातून उभारणी होती. तो एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणायला गेलं तर अगदी आयोजकांच्या माध्यमातून मैत्री खातीर या ठिकाणी पारितोषिकांची खैरात तुमच्या माध्यमातून दर रात्रीला प्रत्येक पोलचा विचार करायला गेलं तर 6 पोल आहेत आणि या 6 पोलचा विचार करायला गेलं तर प्रत्येक पोलसाठी तब्बल 6,000 रुपयांचं कॅश प्राईज, म्हणजे टोटल 36,000 रुपयांचं कॅश प्राईज या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्याकडून देण्यात आलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत स्पर्धेबद्दल आणि तुमच्या हॉस्पिटलच्या ओपनिंगबद्दल? हॅलो, नक्कीच या स्पर्धेबद्दल सुरुवातीला मी बोलू इच्छितो की स्वर्गीय आर्यन स्मृती चषक या ठिकाणी आयोजित केला आमचे संदेशदादा हजारे आणि संदेशदादा जोशी सोबत जयवंतदादा, या सर्वांचं मी नक्कीच अभिनंदन करेल. या नेरळ नगरीत इतकं चांगलं असं उत्तम दर्जाचं मैदान स्थापित करणं आणि त्या स्थापित केलेल्या मैदानावर 5 दिवस कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लागता स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं हे फार चॅलेंजिंग काम आहे आणि ते त्यांनी आज करून दाखवलं आहे. याबद्दल नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी फक्त स्पर्धा ही एका माणसाने पूर्ण होत नाही, त्यांचे सहकारी जेवढे काही आहेत सर्व या ठिकाणी तुम्ही 2-3 कॉमेंटेटर आहेत, सर्व पंचमंडळी आहेत सोबत, या स्पर्धा ज्यांच्यामुळे घडवल्या जातात ते खेळाडू आहेत. या सर्वांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या खेळासाठी एवढं प्रेम पाहतोय की रात्रभर जागून मुलं खेळत आहेत आणि ते एवढा चांगला खेळ करतायत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर नक्कीच ही स्पर्धा म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा, एक स्टँडर्ड सेट केलं आहे संदेशदादांनी आणि या स्पर्धेला उत्कृष्टरित्या यशस्वी करण्यासाठी हे सगळं सहकारी मंडळ त्यांचंही नक्कीच अभिनंदन करतो. यापुढे बोलायचं झालं तर हॉस्पिटलबद्दल, तर हॉस्पिटल आपलं एक 42 बेड म्हणजे 42 बेडचं हॉस्पिटल आपण पहिल्यांदाच नेरळ नगरीत आणतोय, ज्यामध्ये बदलापूर, कल्याण, पनवेल यासारख्या हॉस्पिटलच्या सुविधा असतील. त्या सुविधांकडे बघायचं झालं तर आपण या ठिकाणी 7 बेडचं ICU ठेवलं आहे, त्यामध्ये व्हेंटिलेटर सुविधा पण आहेत. 2 मेजर OT आहेत आपल्याकडे, मोठ्या वेल इक्विप्ड OT ठेवलेले आहेत, ऑपरेशन थिएटर्स ठेवलेले आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स नाही होणार असं नाही, सर्व प्रकारचे ऑपरेशन्स होतील. फक्त हृदयाच्या अँजिओप्लास्टी आणि बायपास या 2च ऑपरेशनसाठी आपल्याला बाहेर जावं लागेल. त्यासाठी पण आपण नक्कीच पेशंट्सला मदत करू. बाकी आणखी सुविधांबद्दल विचार करायचं झालं तर या ठिकाणी गायनॅक म्हणजे डिलिव्हरीसाठी नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन यासाठी पण आपल्याकडे सुविधा आहेत. त्यासोबत डिलिव्हरी झाल्या मुलाला जी काचेची पेटी लागते आणि NICU म्हणतो आपण, ते NICUची सुविधा देखील नेरळ नगरीत होणार आहे आणि या सर्वाचा फायदा नक्कीच नेरळ नागरिकांना होणारच आहे. त्यासोबत कुठेही नेरळ परिसरात आणि कर्जत परिसरात आपल्याला डायलिसिसची सुविधा नाही आहे. आपण या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसची देखील सुविधा केलेली आहे. त्यासोबत या सगळ्या याच्यामध्ये आपण नक्कीच एक कॅशलेस फॅसिलिटी जी महत्त्वाचा फॅक्टर असतो तो आपण डे 1 पासून सुरू केलेला आहे. म्हणजे 11 तारखेला आपण ज्यावेळेस ओपनिंग करू त्यानंतर जेव्हा पण पेशंट्स आपले चालू होतील सगळे कॅशलेस सुविधा आपण प्रत्येक पेशंट्सला देणार आहोत. त्यासोबत एक याचं टर्म असतं मेडिकल फायनान्स म्हणून, तर
जसं गाडी आपण EMI वर घेतो, एखाद्या पेशंटला, एखाद्या नागरिकाला त्याच्याकडे पैसेच नाही आहेत, पण तो जर म्हणतोय की माझी कॅपॅसिटी आहे की मी हप्ते चुकवू शकतो, भरू शकतो, हे सगळे जर कॅपॅसिटी असलेले पेशंट्स आहेत, अशा पेशंटसाठी मेडिकल फायनान्स हा एक ऑप्शन आपण ठेवलेला आहे, जेणेकरून जे सगळं मुंबई साईडला चालतं की तुमच्याकडे आज पैसे नाही आहेत पण तुम्हाला चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता, आणि जेवढं काही बिल होईल त्याचं तुम्हाला एक EMI आम्ही करून देतो, आणि ते EMI आम्ही कंपनीमार्फत तुम्हाला अटॅच करून देतो. त्यासाठी एक आपलं सेपरेट टीम आहे हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलची अदर टीम बघता झालं तर आपल्याकडे 24 आवर्स सर्जन अवेलेबल आहेत, MD फिजिशियन अवेलेबल आहेत जे रहेजा हॉस्पिटलमधून पासआउट आहेत, ज्याचं MD इन क्रिटिकल केअर झालेलं आहे, डायबेटॉलॉजिस्ट आहे त्यांचे डिप्लोमा, हृदयरोग तज्ज्ञ आहेत, कोणत्याही प्रकारचे हार्ट अटॅकसाठी आता बदलापूर आणि पनवेल गाठावं लागणार नाही, नेरळमध्येच हार्ट अटॅकची ट्रीटमेंट होईल एवढं नक्कीच. त्या पलीकडे आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट आहेत, पेडॅट्रिशियन आहेत, अशी सर्वांची टीम आहे, सोबत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, हाडांचे कोणतेही ऑपरेशन, कोणतेही ॲक्सिडेंटचे पेशंट्स जे असतील ते सगळे आपल्या नेरळसारख्या ठिकाणी मॅनेज होतील. तर या सर्व गोष्टी पाहता आपल्याला नेरळपासून बाहेर कुठेही जावं नाही लागणार असं एक हॉस्पिटल आपण नेरळमध्ये आणलं आहे. तर नक्कीच या हॉस्पिटलचा फायदा माझ्या या सर्व नागरिकांना होणारच आहे. सोबत आज जी ॲड चालते आपली तिच्यावर माझा नंबर आहे, कधीही आपला हक्काचा डॉक्टर म्हणून मला रात्री बेरात्री जरी फोन केलं तरी तुम्हाला हॉस्पिटलची सुविधा तिथे अवेलेबल असेल, ती आपण त्या ठिकाणी नक्कीच अवेलेबल करू याची मी आज ग्वाही देतो. त्यानंतर या ठिकाणी आम्हाला बोलवलं संदेशदादा हजारे आणि संदेशदादा जोशी सोबत जयंतदादा, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच यापुढे कोणतीही स्पर्धा असेल तर आज आम्ही मनापासून खरंच क्रिकेटसाठी या ठिकाणी आलो, सगळं काही बिझी शेड्यूल सोडून. मागील 4 दिवसात आम्हाला येता आलं नाही पण आम्ही नक्कीच ऑनलाईन हे सगळे मॅचेस पाहत होतो. उत्कृष्ट असं आयोजन नियोजन या ठिकाणी केल्यानंतर हे या ठिकाणी क्रिकेट जो वाढेल आणि क्रिकेटचा दर्जा जो वाढेल ती वेगळीच गोष्ट, आणि त्यासाठी जे दादांनी प्रयत्न केलेले आहेत संदेश दादांनी, त्यासाठी मी त्यांचं नक्कीच अभिनंदन करू इच्छितो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आणखी मी एक विनंती करतो, जेवढा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, ऑनलाईन माझे बंधू भगिनी सर्व पाहत आहेत, त्यांना मी 11 तारखेचं आपलं हॉस्पिटलचं ओपनिंग आहे त्यासाठी मी सर्वांना नक्कीच निमंत्रित करतोय की आपलं हॉस्पिटल म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवा, हॉस्पिटल बघा. आमची इच्छा नाही आहे कोणी लवकर आजारी पडावं, पण आमची इच्छा हे आहे की आपण एवढ्या चांगल्या सुविधा नेरळसारख्या ठिकाणी आणल्या, या एकदा तुम्ही बघून जा. आणि या ठिकाणी लक्ष्मी आयकॉन या दामोते रोड या पत्त्यावर आपलं हॉस्पिटल आहे 2nd फ्लोअरवर. त्या ठिकाणी नक्कीच 11 मेला या भव्य दिव्य असं हॉस्पिटलचं आपण उद्घाटन समारंभ ठेवलेला आहे. सर्वांना मी आमंत्रित करतो. संदेशदादा हजारे, संदेशदादा जोशी आणि जयंतदादा, नक्कीच त्यांचे सहकारी सर्वांना मी आजच एकदम मनापासून निमंत्रित करतोय की तुमचा प्रेझेन्स आमच्यासाठी त्यावेळेस अतिशय मोलाचा असेल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपक सिंग यांच्यासाठी. खरं म्हणायला गेलं तर फार चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून आली. खरं म्हणायला गेलं तर भाग्य आपलं की आज नेरळ नगरीमध्ये हे हॉस्पिटल उभं राहत आहे, आणि तुमच्या या हॉस्पिटलसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या मंचाच्या वतीने व्यक्त करतो. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आवाज ऐकाल अजयजी डायरे सरांचा. धन्यवाद डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपेश सिंग यांचं मनोगत आपण ऐकलं. आणि येत्या 11 मेला आवर्जून सर्वांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन असणं, आपण सर्वांनी आवर्जून 11 मेला जरूर हॉस्पिटलला भेट द्या. आणि आता मॅचमध्ये PK11 हायवे दिवा संघाचा स्कोर आहे तो मात्र धावा फलकावरती 4 विकेट आणि 9 धावा. गोलंदाज सौरभ फुल टॉस वरती पॉवरफुल सिक्सर ठोकलाय, सीमा पार. कमॉन डीजे, खतरनाक बॅटिंग इथून आता साकारतायत.
फुलटॉस होता. 4 विकेट आउट झाल्यात आणि हा महत्वपूर्ण षटकार. धावसंख्या नियंत्रणात होती, पण दुसऱ्या ओव्हरच्या लास्ट बॉलवरती जो षटकार लगावला सिद्धेशने, त्या षटकाराच्या जोरावरती धावा पोहोचल्या. 4 विकेट 15 धावा टीम PK11 हायवे दिवाळ संघाचा. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघाने फिल्डिंग करत असताना जी बॉलिंग केली, पॉवर प्लेमध्ये अव्वा आणि त्याच्यानंतर सौरभ, आतापर्यंत तरी फलंदाजांना फक्त 2 षटकार खेळण्यामध्ये यश आलंय, पण 3 सिंगल आल्यात. PK11 हायवे दिवा संघाचे पुरस्कर्ते आदरणीय परेश शेठ कोळंबे यांना मी आमंत्रित करेल. परेश शेठ, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावा आणि त्याचबरोबर अनिकेत हजारे दादा, आपण देखील स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावा. आपलं सहर्ष स्वागत. तिसरी ओव्हर इथून सुरू होईल. चिराग गोलंदाजी मार्कवरती कुडूस टीम कडून, स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस कडून चिराग आले आणि आता सिद्धेशच्या साथीला पिंटू पाटील आहे. स्ट्रायकर इनला पिंटू आहे. चिरागचा चेंडू, पिंटूचा फटका. चेंडूने टर्न घेतलाय. समोर फ्लाइंग सिपचा खेळाडू जमिनीवरती पसरला. चेंडू त्याने अडवला. 1 सिंगल इथून फक्त मिळेल. कुडूस संघाने जी बॉलिंग साकारली, PK11 हायवे दिवा संघ, परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आता खरं तर सिद्धेशने जो षटकार लगावलाय त्याला स्ट्राईक मिळालेली आहे. जास्तीत जास्त चेंडू आता सिद्धेशला खेळावे लागतील, कारण समोरच्या टीमने देखील आपल्या गोलंदाजीने आतापर्यंत फलंदाजांना थोडा काळ शांत ठेवलं, पण सिद्धेशला इथून जी विध्वंसक इनिंग साकारायची आहे टीम स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूसच्या विरोधात, ती विस्फोटक इनिंग आता आली पाहिजे. सिद्धेश प्रयत्न करत होता, विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला, पण डॉट बॉलची फेक झाली. फक्त धावा आहेत 16 टीम PK11 हायवे दिवा संघाच्या. विकेट किपरने अगदी स्टंपच्या आसपास फिल्डरला देखील तो अलर्ट राहण्याच्या सातत्याने सूचना देतोय. फटका भारी आहे, पुल पॉवरफुल ठोकलाय तो षटकार बॅटर सिद्धेशचा. करारा जवाब. चेंडूला पीक केलं, परफेक्ट पीक केलं ते सिद्धेशने आणि षटकार ठोकलाय. PK11 हायवे दिवा संघाचा स्कोर 22 या अंकावर. आमचे कॅमेरामॅन अजय गवली, आपण कुठे असेल तर लवकर या आणि आमचे व्हॉलेंटियर बघा, प्रेक्षक बघा, किती चांगलं सहकार्य या स्पर्धेला गेल्या 5 रात्रीमध्ये. माझा बॉल येतोय का? यस. 22 धावा या षटकाराने सिद्धेश. इथून मात्र PK11 हायवे दिवा संघाला आता मिडल ऑर्डर मध्ये सिद्धेशच्या इनिंगची गरज आहे. आणि जिथे संघ थोडा अडचणीमध्ये, त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सिद्धेशची ही षटकारांची केली ही स्पेशल इनिंग संघाला एक तारणहार देणारी ठरेल. स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघ, आधी आवा, सौरभ आणि चिराग. चिराग थोडा महाग ठरतोय. चर्चा करतायत टीमचे 3 खेळाडू एकत्रित चर्चा करतायत की आता सिद्धेश जो लयामध्ये बॅटिंग करतोय त्याला थांबवायचं कसं. चला, एक खेळाडूने चेंडू इथे चॉईस करा. चेंडू संपलेत या ओव्हरमधले. चिरागचे 3, तिसरं षटक आहे. स्कोर येतो मात्र 22. चला, मॅच बॉल येतोय बघा.
मॅच बॉल आलेलं आहे. बॅटरने एकदा चेक करावा. काही नाही, स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचपासून आपण जी नियमावली होती त्या नियमावली अनुसार प्रत्येक संघाला एक DRS, रनआउट, व्हाईट बॉल, बीमरसाठी. त्याचबरोबर जर मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू असताना चेंडू हरवला किंवा खराब झाला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिली जाईल, ही देखील आपण घोषणा करण्यात आली होती. आणि आता सिद्धेशला थांबवायचं कसं हा प्लॅन स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघाला करावा लागेल. आणि सिद्धेश आता आपल्या कंटिन्युअस बॅटिंगला साकारण्यासाठी इथून स्क्वेअर लेगला मागे खेळाडू तैनात आहे. डीपवरून शतकषकाला एक जावेवरती थांबावं लागेल. विकेट टिकवून आता बॅटिंग करावी लागेल ती PK11 हायवे दिवा टीमला. एक रन ॲड होईल. स्कोर झाला एका रनने 23 जावा. चिरागचे 4 बॉल संपलेत. प्रत्येक ओव्हरमध्ये एक सिक्सर आलाय. तो टीम PK11 हायवे दिवा संघाचा. अनिकेत हजारे आणि परेश शेठ कोलंबे यांचा हा संघ. प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. आता स्ट्राईक वरती आलाय तो पिंटू पाटील. पिंटूच्या बॅट मधून वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक समोरच्या दिशेने ठोकलाय. स्ट्रेट सिक्सर. षटकारांचा पाऊस आता जणू काही पडायला सुरुवात झाली. आजच्या रात्रीमध्ये भरपूर सारे षटकार आलेत. जसे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाने 3000 पेक्षाही जास्त षटकार ठोकलेत. कारण भारतीय नेहमीच पुढे आहेत. आणि पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. लॉंगेस्ट उत्तुंग असा षटकार. बॅटर पिंटू पाटीलचा तडाखा. गोलंदाज चिराग वरती आलेत. ओव्हरमध्ये 3 बॅक टू बॅक 2 ठोकलेत पिंटू पाटीलने. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय टोटल 35. आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये चिरागने धावा दिल्या टोटल 20. 2 ओव्हर 15. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात 20. 3 ओव्हरमध्ये PK11 हायवे दिवाचा स्कोर आहे तो 35. आता खरी तर धावसंख्येला उंच भरारी घेणारी बॅटिंग पिंटू पाटील आणि त्याच्या साथीला सिद्धेशने केली. जर का हे 2 बॅटर राहिले त्यांना माहिती आहे की 2 ओव्हरमध्ये विपक्षी टीम अर्थात स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघाने 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमांड ठेवली होती. पण त्या वर्चस्वाला झुगारून देणारी बॅटिंग तिसऱ्या ओव्हरमध्ये पेश केली ती पिंटू पाटीलने. आणि चिरागला आसमान दाखवत स्कोर उभारला 3 ओव्हरमध्ये 35. आता धावा फलकावरती धावा दिसत आहेत. दमदार फाईट देण्यासाठी जो सफिशियंट स्कोर हवाय टीम PK11 हायवे दिवाला तो सफिशियंट स्कोर आता 3 ओव्हरमध्ये पोहोचलाय तो 35. गोलंदाज निखिल. नवीन येणाऱ्या गोलंदाजाला देखील आता या 2 फलंदाजांची थोडी दास्ती असावी. कारण सिद्धेश आणि बॅटर पिंटू पाटील इन फॉर्म बॅटिंग करतात. ऑन साइडला सिद्धेशचा ताबडतोब रिॲक्शन असणारा फटका. दुसरा धावेचा कॉल आणि धावले दोनही बॅटर. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. चेंडू हातात आला नाही तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2. रिस्क घेतली होती सिद्धेशने. पिंटू पाटील षटकार ठोकतोय पण तो आउट होईल की नॉट आउट राहील याची कुठलीही भीती त्याने बाळगली नाही. आणि दुसऱ्या धाव्यासाठी वेगवान धावला. दोन्ही बॅटर सेफ आहे. चान्स घ्यावी लागेल आणि ती चान्स घेतली आता सिद्धेशने बॉलर निखिलच्या विरोधात. PK11 हायवे दिवाचा स्कोर आता वाढलाय 37 आहेत धावा फलकावरती. फटका हेलिकॉप्टर मिड विकेटला षटकार.
जे पारितोषिक होतं स्मार्ट वॉच विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांनी 5ही रात्रीमध्ये ते स्मार्ट वॉच आपण त्यांच्या माध्यमातून पाहिले. आणि आता खरं तर ही मॅच सिद्धेशचे फटके गोलंदाज निखिलवरती थोडं प्रेशर जरूर असेल. स्कोर आता 43 राहिले चेंडू 4. पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक टॉवर तोड षटकारे बॅटर सिद्धेशचा पूर्णपणे पॉवर त्याने झोकली आहे. आणि काय खतरनाक बॅटिंग आहे. समोर मात्र गोलंदाजाला प्रश्न पडावा चेंडू कोणत्या स्पॉट वरती टाकावा अशी बॅटिंग आहे ती मात्र सिद्धेशची. चला आता जी आयवा कॅच पकडली एक स्मार्ट वॉच शिल्लक आहे जी आयवा कॅच पकडली त्याने यावं. अजय आपल्यासाठी एखादा स्मार्ट वॉच नाही ना, काय हरकत नाही. पण चांगली फटकेबाजी होते. प्रेक्षकांची मन जिंकली जातात या फटकेबाजीने. डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतरचा डॉट बॉल पाहिला. मागील 7 चेंडू नंतरचा हा डॉट बॉल आहे. टीम स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघाकडून 8 चेंडूमध्ये नॉट आउट 27 धावांची ही स्पेशल इनिंग आपल्या टीमसाठी. सिद्धेश 4 6 त्याने ठोकलेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. निखिलचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूचा मारा. 1 धाव आणि 50 धावा टीम हायवे दिवा पीके 11 संघाच्या. 2 ओव्हरमध्ये 15 होत्या. 40 होतील की नाही हा मोठा प्रश्न होता. पण 50 धावा इथे पार करत असताना सिद्धेश आणि पिंटू पाटीलची पार्टनरशिप हायवे दिवा पीके 11 संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन आली आहे. कारण आता 50 धावा संख्येला आणखी 2 बॉलवरती किमान 60+ जाण्याचा एफर्ट्स लावेल सिद्धेश. इथून मात्र फक्त सिंगलसाठी एफर्ट्स लावले जातील. निसटलाय चेंडू ओव्हरथ्रो डावेसाठी निघालाय सिद्धेश आणि बॅट्समन पिंटू पाटील पोहोचणार का आणि पोहोचलाय. खतरनाक रनिंग इथून बघू शकाल तुम्ही. 2 धावा मिळाल्या. कुडूस संघाची थोडी फिल्डिंग मधील मिस्टेक आपण पाहिले आणि आदरणीय डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपेश सिंग या ठिकाणी सरांच्या माध्यमातून टोटल 36,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. मल्टी स्पेशालिटी आणि क्रिटिकल सेंटर येत्या 11 मेला जे नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओपन होणार आहे. डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपेश सिंग यांचं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. थँक्यू डॉक्टर साहेब. थँक्यू वन्स अगेन. 52 आणि लास्ट बॉल. फुल टॉस स्क्वेअर लेग वरून उडवला चेंडू. ठोकलाय सिद्धेशने सिक्सर. इनिंग कंप्लीट केली. 4 ओव्हरमध्ये धावा येत्या 58. 2 ओव्हरमध्ये 15 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये ठोकल्या धावा टोटल 43 आणि या 43 मध्ये सिद्धेशने ठोकलेत ते मात्र टोटल षटकार 6 आणि 59चं टार्गेट सेट झालंय स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघासाठी. डीजे पुरस्कृत मानकोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. माहुलगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यावं. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला इथून आपण सुरुवात करणार आहोत आणि काय धमाका पेश केला
तो फलंदाज सिद्धेश आणि पिंटू पाटीलने टोटल 2 ओव्हरमध्ये 15 होत्या. संघावरती पूर्णपणे संकटमय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमधून बाहेर काढत सिद्धेशने जवळपास पाहिलं तर 5 षटकार त्याने ठोकले आणि पिंटू पाटीलने 2 ठोकले. असे टोटल 7 षटकार ठोकले आणि 2 ओव्हरमध्ये 43 धावा करत 58 एक फायटिंग टोटल उभारली आणि 59चं टार्गेट सेट झालंय स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघासाठी. माहुलगाव संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर माहुलगाव संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यावं. मानकोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आणि बॅटर आपण चेंडू इथे चेक करा आणि लगेच सलामीची जोडी पाठवा. चला टॉससाठी मी पाहुण्यांना इन्व्हाइट करेल की नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. आदरणीय जय बाबा वॉरियर संघ आज ज्यांनी पुरस्कृत केला होता ते नेवाली गावचे उद्योजक आदरणीय भरत शेठ बागीत यांच्या शुभ हस्ते करतो आपण पुढील मॅचचा टॉस. मी भरत शेठ यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहावं, जिथे मात्र राहुल हजारे पुरस्कृत मानकोली आणि त्यांच्या विरोधात इम्रान भाई यांनी पुरस्कृत केलेला माहुलगाव या 2 टीममध्ये केला जाईल टॉस. तर सामना हा चं टार्गेट आहे. संदीप गायकवाड सरांचं मानावं तेवढे आभार कमीच आहेत. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ अंपायर पूर्णपणे सरांनी या स्पर्धेला जे योगदान दिलं. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहे. आदरणीय उद्योजक भरत शेठ बागीत यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. मानकोली वर्सेस माहुलगाव. नाणेफेक इथून जिंकली आहे ती मात्र माहुलगाव आणि कर्णधार डिसिजन या ठिकाणी येईल. बॉलिंग करण्याचा निर्णय माहुलगाव टीमने घेतला. मानकोली संघाची बॅटिंग असेल. इम्रान भाई भरपूर खुश आहेत. येस, राहुल हजारे आणि संघ मालक इम्रान दोनही खरंतर भावासारखे मित्र आहेत आणि सामना हा 4 षटकांचा राहील. माहुलगाव टीम आणि त्याचबरोबर मानकोली संघ, आपण याची नोंद घ्या. कालुराम भगत, यस कालुराम भागीत यांनी आईवा कॅच पकडली. आपण या कालुराम भागीत एक स्मार्ट वॉच आहे, शेवटचा स्मार्ट वॉच त्यांना आपण खरं तर लकी प्रेक्षक आहेत, त्यांना एक स्मार्ट वॉच आणि त्याचे लकी विजेते आहेत ते मात्र कालुरामजी बागीत. पांडुरंग माळीदादा आपल्या शुभ असते, आकाशदादा आपल्या शुभ असते. तो स्मार्ट वॉच आपण कालुराम बागीत आपल्या लकी प्रेक्षकाला द्यावा. आदेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सुरुवातीला साइड स्क्रीन वरती ठोकलाय षटकार. चं टार्गेट आणि 59 धावांचं लक्ष आहे. फैसल साठी हा चेंडू होता. जरूर यानंतरची जी मॅच आहे तो अजय स्वर्गीय आर्यन 11 आणि सर भरत मेहरा 11 या 2 संघादरम्यान, या दोन्ही संघाच्या पॅकरसाठी सुवर्ण संधी आहे. फक्त संघ मालका पॅकर का जोही जिंकेल त्याला 4 गोंडे. फैजान, कुडूस संघाचा फैजान स्टार प्लेयर या संघाचा. वाह, ऑन साइडला फ्लिक केला चेंडू. वाह, कमालीचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग, टाळा होऊन जाऊ द्या फिल्डिंग साठी. चौकार त्याने अडवलाय. छोटा खेळाडू आहे पण हार त्याने मानली नाही. चेंडू आपल्या उंचीपेक्षा जास्त होता, जंप घेतली, उडी घेत त्याने मात्र चौकार अडवला. 17 वर्ष वयवर्ष असणारा खेळाडू प्रथम मात्रेने इथून मात्र चौकार अडवलाय.
अजय सर, यानंतरची मॅच होणार आहे बघा. पॅकरसाठी सुवर्ण संधी आहे दोन्ही संघाच्या. पॅकरला जोही संघ जिंकेल त्याला 4 गोंडे, अर्थात शर्तीचे 4 गोंडे म्हणजे रोख 1,00,000 रुपये. फटका हवेत, पकडली कॅच, फैजान इथून आउट. हुकमी एक्का कुडूस संघाचा, बॅटिंग मधलं फैजान. इथून परतीचा प्रवास. थँक्यू थँक्यू. 4 गोंडे म्हणजे 2,00,000 रुपये पारितोषिक असेल. ज्या स्पर्धेचा क्रमांक आहे, जो संघ जिंकेल त्या संघाचा, जो संघ मालक आहे त्याला, संघ मालकामध्ये लागलेली पैसे ती दोघांचे 1,00,000. जो जिंकेल त्याला ते 2,00,000 असतील. एकीकडे असतील इम्रान शेख आणि मिजान नजे, तर दुसरीकडे असेल राहुल दादा हजारे आणि 20% कमिटीला, 20% कॉम्बॉक्सला, 20% पंचांना. नाही नाही नाही, जे आहे ते मालकांनाच भेटतील, आम्हाला नको. 2,00,000 रुपयाचा पारितोषिक असेल यानंतरच्या मॅचला. कॅश आमच्याकडे 2,00,000 रुपये पोहोचलेले आहे. खतरनाक विकेट इथून आली. फैजान इथून आउट झाला. कुडूस संघाचा स्टार बॅटर. नवीन बॅट्समन आता बिसाल. चांगला बॉल टाकलाय. बिसालला देखील हा चेंडू समजला नाही. चेंडू त्याने जाऊ दिला. 5 चेंडू मध्ये स्कोर झालाय तो मात्र 8. 59 चेस करायचे. मागच्या 2 गोलंदाजांनी जी धावसंख्या खर्च केली ना, चिरागने 20 आणि निखिलने 21. 22च्या देखील धावा आल्या. टोटल 43 आल्या. चांगला चेंडू टाकलाय तो मात्र हर्षने. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 8. जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये आता रन्स पाहिजे त्या 51. पीके 11 हायवे दिवा संघ, अनिकेत हजारे, परेश शेठ कोळंबे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. तर दुसरीकडे स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघ 3 ओव्हर मध्ये 51 त्यांना चेस करायचे आहेत. कालच्या रजनीमध्ये धावसंख्या चेस होताना आपण पाहिली. काल शहापूर तालुक्यातून शिवम स्पोर्ट गेरसे हा संघ आला होता. त्यांनी 2 राऊंड पर्यंत काय खेळ केला होता. संदीप दिवानेने केलेली 1 साइड बॅटिंग संघाला क्वालिफाय मॅच पर्यंत घेऊन आली. पण SBCC उमरोलीने शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला पराभूत करत टॉप 6 मध्ये आपली जागा बनवली. या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये आतापर्यंत 5 संघ दाखल झाले. आणि आता या स्पर्धेचे आयोजक युवा उद्योजक संदेश हजारे दादा यांच्याकडून कुडूस संघाच्या बॅटरसाठी कॅश प्राइज इथून अनाऊन्स होत आहे. 666 अर्थात 3 लगातार षटकारांसाठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज. चला थोडं फास्ट केला, जास्त वेळ आता आपण घेऊ नका, कारण पहिला राऊंड इथे शेवटची मॅच संपायला जवळपास 2:18 झालेली आहेत. अजूनही या मॅचचे 3 ओव्हर बाकी आहेत. त्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका. कारण अजय सर, आपण पाहतो, थोडं थांबवतो तुम्हाला. बघा, येणाऱ्या 26च्या रात्री 8 वाजता ठीक आमदार चषक शादाबाई नजे पुरस्कृत एक बाईक स्पर्धा आपण पाहतोय दामतच्या मैदानावरती. जे लॉट्स आपण लाईव्ह लॉट्स पाहणार आहोत 26 तारखेला ठीक 8 वाजता. 18 बॉल आणि 51. फिल्डिंग इथून सेट झालेली आहे पीके 11 हायवे दिवा संघाची. मुदतशीर आणि त्याच्या साथीला बिसाल. मुदतशीर एकही चेंडू खेळला नाही. तो आता दुसऱ्या ओव्हरला पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच चेंडू आणि त्यावरती मुदतशीरचा फटका आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूने टर्न घेतलाय. सिंगल रन इथून मिळेल. आता संधी मोठी आहे फलंदाजांसाठी. संदेश हजारे दादांकडून 666 अर्थात 3 लगातार सिक्सर साठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघ इनिंग जशी सुरू झाली तेव्हा या संघाचं पूर्णपणे वर्चस्व होतं. पण त्यानंतर सिद्धेश आणि पिंटू पाटीलची बॅटिंग संघाला एक चांगला स्कोर बनवून गेली. पण आता पाठलाग इथून सुरू झालाय. बॅटर बिसाल. पियुषचा चेंडू व्हाईट बॉलची फेक झाली. विकेट किपरची अपील मात्र जोरदार होती, पण चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नव्हता. भरपूर हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, बॅट पासून दूर होता, शरीरापासून दूर होता आणि एक एक्स्ट्राची धाव इथून मिळेल. थोडी चर्चा करताय जरूर मुदतशीर आणि बिसाल,
कारण आता जो रिक्वायर्ड रन रेट होता तो आता वाढत चालला आणि या रिक्वायर्ड रन रेटला आटोक्यात आणण्यासाठी आणि सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी आता चांगल्या स्ट्रोकची गरज आहे. मागे फिल्डिंग मध्ये चूक घडली आहे. खेळाडू पाठला करतोय. वेगाने चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. चौकार. लेग बायच्या स्वरूपातला चौकार. अजूनही 16 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. 45 धावांची गरज आहे 16 चेंडू मध्ये. सामन्यामध्ये बिसाल आणि मुदतशीर स्कोर आता याच वेगाने धावसंख्या पुढे गेली पाहिजे. अजय दादा विकेट हॅट्रिक साठी बांबू डाबा यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. कडक शॉट बिसालच्या बॅट मधून आला. कडक शॉट. बिग हिट. सिक्सर. पाहतोय संदेश दादा आजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण पाहतोय याच कोलारे गावात आणि याच मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय मोठ्या शर्ती म्हणजे शर्यतीचा आपण पाहतो अड्डा आपण पाहणार आहोत. 2 गोंड्याच्या वरतीच्या शर्यत करतील त्यांना 3 बाईक असतील आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते असतील. आपण पाहतोय लक्षा सर्जा किंग 5000 एकविरा क्रिकेट संघ यांच्या वतीने हे नियोजन आयोजन असेल. चौदा बॉल आणि 39 ची गरज आहे. बिसाल खरं तर आपल्या बॅटचा फ्लो चेंडू येण्याआधीच खरं तर शॉटसाठी मन त्याने बनवलं होतं आणि चेंडू येण्याची वाट न पाहता कदाचित बेधुंद फटकेबाजी करण्याचा मानस तेव्हा पाहतो आपण ज्या शर्यतीमध्ये 11,000च्या ज्या शर्यती करतील ना त्यांना 3 LED असतील आणि जो शर्तीनं विजयाची हॅट्रिक करेल त्याला AC असेल. हवे ते चेंडू तिघांच्या मधून काढलाय सीमा पार. पंचांनी घोषित केलाय स्क्वेअर लेग पंचाकडून नो बॉलचा इशारा. मेन अंपायर देखील आता नो बॉल आणि इथून हा चौकार देखील आलाय. पियुषचे खराब चेंडू आणि दत्ता गायकर यांनी जर 2 शर्यती त्या ठिकाणी जिंकल्या तर सायकल असेल. धावसंख्या या 5 धावांनी जाऊन पोहोचतीये 25 पर्यंत धावा पोहोचल्यात आणि आता गरज आहे ती मात्र 34 धावसंख्येची. 14-34 ची गरज आहे. फ्री हिट. फ्री हिट आहे फलंदाजांसाठी. गोलंदाज पियुष. 14-34. बॅटची कडा मागे खेळाडू आहे रन आउट साठी. इथे डायरेक्ट हिट. बॅटर आउट. फ्री हिट होती. नाराज असेल मुदतशीर. फलंदाज बाद. साठी लक्षा सर्जा ग्रुप किंग 5000 यांच्या वतीने आपण पाहतोय 2000चं पारितोषिक असेल आणि विकेट हॅट्रिकला लक्षा सर्जा ग्रुप किंग 5000 पिंट्या माली नरेंद्र गोमारे योगेश बारशी यांच्याकडून हे 2000चं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज भरपूर आहे पण या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात कुडूस टीमच्या आणि विकेट देखील गमावली ती मात्र मुदतशीरची.
आता सौरभ उतरलाय. कुडूस संघाला आता एक बॅलन्सिंग इनिंग खेळणारा फलंदाज, अर्थात लॉंग इनिंग आणि लास्ट पर्यंत इनिंग खेळणारा फलंदाज पाहिजे, जो एका बाजूने संघाला या इनिंगला पूर्णपणे सांभाळून बॅटिंग करेल. कारण स्कोर आता 13 बॉलमध्ये पाहिजे धावा 34. लास्ट बॉल होता ऑन साईडला, फटका 30 षटकाच्या बाहेर चाललाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आलेत, फेक झाली एकच धाव. ओव्हर नंबर 2 इथून कंप्लीट. स्कोर झालाय स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघाचा 26. येणारे 12 बॉल्स कंपल्सरी धावा पाहिजे 33. 12 चेंडू 33 धावांची. जरूर 12 चेंडू 33 धावांची गरज आहे आणि आमचे आकाश गवली आणि ऋतिक गोमार यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. जर कुडूस संघाने लगातार 3 षटकार ठोकले तर आपण पाहतो 2000चं पारितोषिक असेल. बारा बॉल 33 धावा. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने पारितोषिकाची कमाई केली. अगदी कोल्हारे गावातील 12 वर्षापर्यंत लहान मुलांसाठी देखील एक लकी ड्रॉ काढण्यात आला. तिथे एक छोट्या मुलाने लकी ड्रॉमध्ये एक सायकल जिंकली. त्याचबरोबर कॉमेंटेटर असतील, आमचे स्कोरर असतील, अंपायर्स असतील, लाईव्हवाले असतील, या सगळ्यांसाठी देखील एक लकी ड्रॉ करण्यात आला. आणि त्या लकी ड्रॉमध्ये आकर्षक कूलरचे मानकरी ठरले ते मात्र राजेश भोईर सर. आणि खेळाडूंसाठी प्रत्येक रात्रीमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 6 ग्रुप होते. प्रत्येक ग्रुपमध्ये जो जास्त विकेट घेईल त्या बॉलरसाठी देखील 2000, जो जास्त धावा करेल त्याच्यासाठी देखील 2000, आणि जो संघ जास्त हायेस्ट स्कोर करेल अर्थात सर्वाधिक धावा करेल त्या ग्रुपमध्ये त्या संघासाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग यांच्या माध्यमातून होतं. फुल टॉस थेट स्टेज कडे आणि आयवा कॅच इथून ड्रॉ. जरूर प्रतीक गोमारे आणि आकाश गवली यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 2000चं पारितोषिक आहे. ब्रदर्स ग्रुप अमित खाडे, दिव्येश हजारे, कल्पेश कराले आणि आकाश शिंगे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक असेल. 11 बॉल आता 27 धावांची गरज आहे. आणि नरेंद्र गोमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक असेल. पारितोषिक भरपूर आहे आणि सौरभ 11 बॉलमध्ये 27 इथून चेस करायचं. पुन्हा एकदा ऑन साइडला पकडली कॅच, बॅट्समन आउट. सौरभ हॅज टू डिपार्ट. थँक्यू आकाश गवले आणि प्रतीक गोमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पण आपण पाहतोय 2000चं पारितोषिक असेल. योगेश बॅट्समन उतरले. स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघासाठी हा सामना एक सिक्सर आल्यानंतर सामना कुडूस संघाकडे झुकेल असं वाटतंय. तर एक विकेट आल्यानंतर मॅचमध्ये PK 11 हायवे दिवा संघाची बाजू स्ट्रॉंग होईल असं वाटतंय. दोन्ही बाजूने सामन्यामध्ये रस्सी खेच सुरू आहे. कुडूस संघ बॅटर इथून षटकार मारतात, आउट होतात. दुसरीकडे गोलंदाज षटकार खर्च करतात आणि त्यानंतर लगेच विकेट देखील कमावतात. 10-27. करणचा हा चेंडू, निर्धाव चेंडूचा मारा. आता 9 बॉल 27. थ्रिलिंग मॅच होईल. शेवटपर्यंत हा सामना रंगणार. 9 बॉल 27 आहेत. कुडूस संघाने ठरवलं तर 4 सिक्सरने सामना आपल्या ताब्यात घेऊ शकतो, पण गोलंदाज करणच्या गोलंदाजीवरती तसा परफेक्ट शॉट त्यांना मारावे लागते, कारण 9 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. फटका ऑन साइडला, खेळाडू तयार आहे कॅच साठी. स्वीकारली कॅच. फलंदाज योगेश देखील इथून बॅक टू द डगआउट.
आतमध्ये दिसेल. आणि इम्रान भाई यांनी पुरस्कृत केलेला माऊलगाव राहुलदादा हजारे यांचं देखील आगमन होत आहे. राहुलदादा पुन्हा आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत आसनस्थ व्हावं. आणि मॅच कुडूस टीमसाठी आता 8 बॉल आणि 27 धावांचे 4 विकेट इथून आउट झालेत. गौतम न्यू बॅटर क्रीज वरती उतरला. 8 बॉल 27. बॅटची कडा. आणखीन एक फलंदाजाला आउट केलंय करणने. 3 विकेट त्याने कमावल्यात या ओव्हरमध्ये. जरी 3 लागोपाठ नसल्या तरी मध्ये एक डॉट बॉल आला, पण 3 मोठे झटके दिलेत कुडूस टीमला. सात बॉल आणि 27 ची गरज आहे. करणच्या मागील 4 बॉल मध्ये 3 विकेट आउट झाल्यात. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघ. फलंदाज सौरभ, योगेश आणि गौतम 3 बॅक टू बॅक जवळपास 4 बॉल मध्ये 3 गडी गारद केले ते गोलंदाज करणने. अजूनही अपेक्षा आहे. डीप बॅटिंग लाईन आहे. नवीन बॅटर मोजम उतरलाय. मोजमचा शॉट भरपूर उंच आहे. कॅच पकडले आणि 4थी विकेट एका ओव्हर मध्ये. पीके 11 हायवे दिवस संघाच्या गोलंदाज करणने. जरूर हॅट्रिक झाली का अजय सर? यस, विकेट हॅट्रिक. ओके. बाबू धाबा यांच्याकडून 2000चा पारितोषिक होतं विकेट हॅट्रिकला. आणि त्याचबरोबर नरेंद्रदादा गोमारे यांचेही 2000चं पारितोषिक होतं विकेट हॅट्रिकला. पाहतोय आपण सामना आता थोडा फसलेल्या अवस्थेत आहे, कारण जी मॅच सोपी वाटत होती 11 बॉल आणि गरज होती 27 धावांची, ती मॅच आता आली आहे 6 बॉल आणि 27. फैजानने काय सुरुवात करून दिली होती. 3 बॉल मध्ये 8 धावा. फैजान आउट झाला. त्यानंतर एका मागोमाग विकेट आउट होत गेले आणि एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट विथ विकेट हॅट्रिक करणने इथून कमावली. 6 बॉल 27. अजूनही मॅच पीके 11 हायवे दिवस संघाच्याही पूर्णपणे ताब्यात आलेली नाहीये, कारण 6 बॉल मध्ये 27 धावा होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीने बोलायचे, यस वी कॅन डू, आम्ही ते करू शकतो, हे नेहमी त्यांचं वाक्य असायचं. आणि आता कुडूस संघाला देखील फलंदाजांनाही मनामध्ये तेच स्वतःला सांगावं लागेल की यस वी कॅन डू, आम्ही ते करू शकतो. आणि आता तो परफॉर्मन्स 6 बॉल 27 धावसंख्येचा फलंदाजांच्या माध्यमातून येईल का, कारण समोर गोलंदाज आहे तो प्रथम. मॅचचा शेवटचा ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि प्रथम आलाय तो या शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये कंपल्सरी 27 पाहिजेत. सामन्यामध्ये फिल्डिंग थोडी चेंज केली जाते. कदाचित बॅटरसाठी एक 5 खेळाडू बाउंड्री लाईनला अगदी टच त्यांनी उभे केलेत, कारण त्यांना माहिती आहे की आता षटकारच आपल्याला थांबवावे लागतील कुडूस संघाचे. 6-27. पहिला बॉल, पहिलाच वार, सिक्सर सिक्सर सिक्सर. कल्पेजी कराले, आकाश शिंगे आणि दिव्यांशू हजार यांच्याकडून लगातारच्या 3 षटकाराला 2000चं कॅश प्राईज आहे. आणि संदेशजी जोशी सर यांच्याकडून पण 2000चं पारितोषिक आहे. 5 चेंडू आता 21 धावा. पुन्हा एकदा पाठवला ऑन साइडला.
तुफानी हल्ला फलंदाजाचा बॅक टू बॅक सिक्सर. ची गरज आहे. संदेशजी आजारे या स्पर्धेचे संयोजक यांच्या इकडूनही जरी मॅच जिंकवली या खेळाडूने 666ला 2000चं पारितोषिक आहे. आता विजयाचं भवितव्य बिसाल या बॅटरच्या हातामध्ये. 4 बॉल आणि 15. PK 11 हायवे दिवा संघ प्रथम या बॉलरला लास्ट ओव्हरमध्ये ठेवलं. गेम प्लॅन त्यांनी थोडा चेंज केला होता आणि आता बिसाल काय कॉन्फिडन्सने बॅटिंग करतो, पूर्णपणे आत्मविश्वासाने त्याची फटकेबाजी सुरू आहे. 4 बॉल कंपल्सरी 15 पाहिजेत. महत्वाचे आता प्रत्येक बॉल महत्वाचा बनलाय गोलंदाज प्रथम साठी आणि PK 11 हायवे दिवा टीम साठी. प्रथमचा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. बिसाल पाहतोय, टप्पा पाहतोय, एक्झॅक्ट चेंडू. आता 3 बॉल 15. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू प्रथमचा फार महत्वाचा आहे. वय वर्ष 17 प्रथम बॉलिंग मार्क वरती आहे. हवेत खेळलेत, डाऊन दी बॉल खेळाडू धावलाय, पकडली कॅच. बिसाल इथून आउट. मॅच आता 2 बॉल पाहिजे धावा 15. थँक्यू. इथे एखादा षटकार आला आणि तो कोणत्याही बॅनरवरती जाऊन जे थांबले त्या बॅनरवरती जाऊन लागला तर ब्रदर्स ग्रुप यांच्याकडून 1000चं पारितोषिक. झटका दिलाय तो कुडूस टीमला. आता एकच बॉल बाकी आहे आणि पाहिजे धावा 15. बिसालच्या 2 षटकारांनी मॅच बनवली होती, त्यानंतर 2 विकेट आल्याने आता मॅच मध्ये 1 बॉल 15. आता थोडं कठीण होऊन बसले ते फलंदाजी करणाऱ्या टीम स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस साठी. चला माऊलगाव आणि मानकोली संघ आपण सज्ज राहा. माऊलगाव संघ फिल्डिंग साठी इथून रवाना होईल. बॅटिंग साठी टीम मानकोली सज्ज होईल. आणि आता PK 11 हायवे दिवा संघ प्रथमचा अंतिम बॉल, लास्ट बॉल. सामना इथे फिनिश झालाय. विजय संपादन केलाय परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेल्या PK 11 हायवे दिवा संघाचं हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस संघ. जर का बिसाल आउट झाला नसता तर कदाचित त्याने ही मॅच फिनिश करून कुडूस संघाला विजय दाखवला असता. पण हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो कुडूस संघाचं. या स्पर्धेमध्ये ते खेळले चांगल्या खेळ त्यांनी दाखवला. बॉल देऊ नका, 2 धावाची पॅनल्टी आहे, कशाला त्यांना. तर जरूर आपण पाहतोय अजय, प्लीज मॅन ऑफ द मॅच आपण जरूर डिक्लेअर करावा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 10 चेंडू मध्ये 33 धावांची इनिंग खेळली, फिनिशिंग टच दिला पहिल्या